अमरावतीमधून भाजपकडून नवनीत राणांचं नाव जाहीर. शिवसेना, बच्चू कडू आणि स्वपक्षीयांचा विरोध डावलून संधी. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली 7वी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून एकच नाव जाहीर करण्यात आले. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांना भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. नवनीत राणा या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या. भाजपकडून नवनीत राणा लढणार हे नक्की होतं, पण त्यांच्या नावाला शिवसेना शिंदे गटाचा विरोध होता. त्यानंतर भाजपचा अंतर्गत विरोध आणि त्यानंतर बच्चू कडूंनीही नवनीत राणांच्या नावाला विरोध केला होता. महायुतीमधील मित्रपक्षांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला असला तरी देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून राणा यांना उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक होते. गेल्या 5 वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी संसदेत भाजपला पूरक भूमिका घेतल्यामुळे फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होतं. परंतु मित्रपक्षांचा विरोध आणि जात प्रमाणपत्राचा अडथळा नवनीत राणांच्या उमेदवारीत खोडा घालणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र या सगळ्या शंका कुशंका दूर सारत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी अमरावतीत लोकसभा मतदारसंघातून देऊ केली आहे. आता इथून पुढून निवडून येणं नवनीत राणा यांच्यासाठी खरं आव्हान असणार आहे. मी त्या दिवशीच म्हटलं होतं की लक्ष्मीची हाती नेहमी कमळ असतेच आणि या अमरावतीकरांची सून म्हणून मी गेल्या 12-13 वर्षापासून काम करत होते आणि जे अमरावतीकरांची इच्छा होती, अमरावतीकरांच्या डोळ्यात मी ते नेहमी पाहिलेलं आहे की मी कोणते पक्षातून आणि माझे जे नेते आहे ज्यांना मी नेते म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते. अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रीयचे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहे नड्डा साहेबांना, बावनकुळे साहेबांना यांना मी नेता मानते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने ठरवलं तर त्यांच्या पुढे मी जाणार नाही. आणि आज जसा मला दिल्लीवरनं फोन आला त्याचवेळी मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांच्या शब्दाचे पुढे मी जाणार नाही आणि 2 मिनटात ती बातमी आली टी व्हीवर आणि ते जाहीर केलं. तर मी मनापासून माझे अमरावतीकरांचे तर्फे माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी जे आमचे नेते आहे, नड्डा साहेबजी आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी अमरावतीकरांची आवाज ऐकली आणि माझे कामाच्या त्यांनी जाण घेऊन माझे अमरावतीमध्ये त्यांनी गेल्या 5 वर्षापासून खूप सारे नवीन प्रोजेक्ट आणि मला सपोर्ट करण्याचं काम केलं आणि गेल्या NDAमध्ये आम्ही होतोच आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की मेहनत करणारे लोकांच्या पाठीशी असे नेतेगण असतातच. आणि हे स्पष्ट पूर्ण अमरावतीकरांच्या डोळ्यात मी पाहिलं होतं की त्यांना लक्ष्मीच्या हाती कमळ द्यायचंच होतं आणि ते आज माझे अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झालं. पक्षप्रवेश होईल भाजपमध्ये दिल्लीला. पक्षप्रवेश नागपूरला दिल्लीला होणार. आज जे आमचे राज्याचे जे अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब, तिथे मी जाणार आहे भेटीला आणि तिथूनच सगळी प्रोसिजर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग मुंबईला दादांना भेटायला आमचे देवेंद्रजींना, त्याच्यानंतर अमित शहाजी आणि नड्डा साहेबांना. मी खूप नवीन आहे. मी नवीन एक खासदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केला. सून म्हणून या अमरावतीमध्ये गेल्या आम्ही 5 वर्ष नाही 13 वर्षापासून मी माझे जनता मधात राहिली. तर मी सगळे सिनियर NDAचे जेवढेही घटक आहे, जेवढे आमचे महायुतीचे घटक आहे, सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सिनियर अध्याप अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा, एवढीच विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.